नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. महाराष्ट्रभर पाऊस यायला पाहिजे होता, पडायला पाहिजे होता, धरणं भरायला पाहिजे होती, पण तसं काही झालेलं नाही आहे. येणारा काळ फार भीषण असणार आहे. तयारी ठेवा थोडीशी, पाणी जपून वापरा. माझं वैयक्तिक मत तुम्हाला सांगू का, थोडंसं झाडं-बिडं लावण्याकडे प्रत्येक नागरिकानं लक्ष द्या. तुमच्या गावाला असाल, शहरात असाल, तुमच्या आवारामध्ये एखादं झाड विकत घ्या स्वतःच्या पैशाने आणि ते लावा. पुढच्या भविष्यासाठी लावा बाबांनो. कारण पाणी, अन्न, पाणी, निवारा, वस्त्र या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या प्राथमिक गरजा आहेत त्यांच्याशिवाय आपण राहू शकत नाही. हवेशिवाय आपण राहू शकत नाही. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. आज आपण बोलणार आहोत आखवणे गावाबद्दल. एक असं गाव जे धरणामध्ये गेलं, एक असं गाव ज्या गावानं तिथल्या लोकांनी म्हणजे किती आठवणी साठवल्या असतील. म्हणजे अख्खं बालपण त्यांचं आयुष्य जिथं गेलं, ती जागा जेव्हा सोडावी लागते तेव्हा नक्की काय परिस्थिती होते ते सगळ्या गोष्टी त्या आखवणे गावानं पाहिल्या असतील. आपण धरण बांधतो, आपलं शासन धरण बांधतं, अनेक धरणाच्या आजूबाजूच्या सगळ्या गावांची ही परिस्थिती आहे. पण त्या आखवणे गावाची जेव्हा मी व्हिडिओ पाहत होतो, तिथल्या एका स्थानिकाने ती व्हिडिओ काढली होती. जेव्हा तो त्या गावामध्ये गेला, जिथं त्याचं घर होतं, जिथं त्याची वाडी होती, जिथं त्याच्या आजूबाजूच्यांची घरं होती, जिथं ते खेळले, बागडले, राहिले, त्या सगळ्या गोष्टी जेव्हा तो पाहत होता तेव्हा त्याच्या बोलण्यातून त्याच्या सगळ्या त्या गोष्टी जाणवत होत्या. जेव्हा त्या मंदिरात जात होता, जिथं तो खेळत होता, त्या आजूबाजूचा सगळा परिसर जेव्हा ते पाहत होते, कारण प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी वाटत असेल की ज्या ठिकाणी आपण आज खेळलो ते सगळं आज पाण्याखाली गुडूप झालंय. कालांतराने ते दिसेनासही होईल. म्हणजे आज जसे त्याचे सांगाडे तिथं दिसत आहेत तरी त्या गावाचे, येणाऱ्या काळामध्ये त्या सगळ्या गोष्टी दिसणारही नाहीत. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या ना, आपण धरण बांधतो कशासाठी, की धरणाच्या खालचा जो काही परिसर असेल तो सुजलाम सुफलाम व्हावा, त्याला शेतीला पाणी मिळावं, विजेला पाणी मिळावं, औद्योगिक क्षेत्राला पाणी मिळावं. पण ते करण्यासाठी जी लोक इथली जागा सोडून जातात, त्यांची आठवणी सोडून जातात, तिथल्या सगळ्या गोष्टींवरती पाणी म्हणजे खरोखर पाणी चढलं जातं किंवा भरलं जातं, त्या वेदना काय आहेत ना बाबांनो, ते त्या सगळ्या लोकांना माहिती असतात जे स्थलांतरण करतात. त्यांचं अख्खं आयुष्य गेलेलं असतं तिथं. म्हणजे बघा ना, लहानपणापासून तुम्ही एकदा विचार करा की तुम्ही ज्या गावात राहताय, घरात राहताय, कुठे राहताय, ते जर तुम्हाला अशी एखादी वेळ आली सोडायला लागलं, विचार करा, फक्त डोळे झाकून एकदा विचार करा. त्यावेळेला तुमच्या मनामध्ये काय येईल? तुम्हाला किती वाईट वाटेल बरं, किती दुःख होईल की ज्या जागेवरती आपण राहिलो, बागडलो, हसलो, खेळलो, सगळ्या काही गोष्टी केल्या, दुःख असो, आनंद असो, सगळे सण साजरे केले, ती जागा जेव्हा सोडून जायचं, बरं ती सोडून गेल्यानंतर जेव्हा असं परत पाहायला यायचं आणि तेव्हा त्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर जेव्हा उभ्या राहायच्या ना, तेव्हा खरंच काय मनाला वेदना होत असतील ना, या मला सगळ्या ही व्हिडिओ मी जाणून बुजून बनवतोय किंवा टाकतोय, ती मला वेदना माहिती आहे. कारण मी देखील कोयनेच्या खोऱ्यातला आहे आणि तिथल्या गावातल्या आमच्या तिथली जी काही गावं उठून गेली ना, त्यांची काय परिस्थिती होती ना, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही स्वतःहून डोळ्याने पाहिल्यात. त्याच्यामुळं सगळं जिथल्या तिथं सोडून जाणं म्हणजे आता हे गाव बघा ना, भिंतींसहित, कौलांसहित, लाकडांसहित टोटल सगळं जिथल्या तिथं जसंच्या तसं आहे. हे सगळं पाहताना अंगावरती काटा येतोय, काटा. मी जेव्हा हे पाहत होतो ना, खरोखर अंगावरती काटा येतोय. आणि मी त्या तरुणाचं खरोखर मी त्याचं कौतुक करतो की तो पुन्हा एकदा तिथं गेला, त्यानं त्या गावाची आठवण काढली, त्यानं त्या गावातील सगळ्या घरांना पाहिलं, त्या जागेला पाहिलं, त्या सगळ्या आठवणी जिवंत केल्या. बरोबर किती दुःख आहे ना, मी शब्दात नाही सांगू शकत, खरंच नाही शब्दात सांगू शकत. कारण मला एक गाव खूप आवडतं, फार आवडतं. पण आजकाल काय झालं माहिती आहे का, गावामध्ये कोणी राहिलं नाही आहे. सगळी म्हातारी कोतारी वृद्ध लोकं राहिली आहेत आणि जी काही अशी कौलारू घरं पूर्वीच्या काळातली होती ती जर अशी धरणाखाली, पाण्याखाली जायला लागली की मग कुठंतरी प्रचंड वेदना होतात. आणि आपण ज्या ठिकाणी राहिलो, बागडलो, सगळ्या गोष्टी केल्या, ते सगळं सोडून जाणं हे खरोखर शक्य होत नाही. आणि अशा धरणग्रस्तांच्या आजच्या ज्या काही आत्तापर्यंतच्या धरणग्रस्तांच्या ज्या काही व्यथा आहेत ना, तर त्यांना कधी जरी एकदा जाऊन विचारा की काय असतं गाव सोडणं, कसं असतं एखाद्या नवीन ठिकाणी जाणं, तिथं पुन्हाहून आपलं जीवन सगळं व्यतीत करणं. या सगळ्या गोष्टी जितक्या वाटतायत तितक्या सोप्या नसतात. आणि हे आखवणे गाव त्या पद्धतीचं डोळ्यामध्ये एक अश्रू आणणारं एक दृश्य उभं करतंय, जे तुम्ही आता पाहताय. सगळं बघा ना, किती असं वाटतच नाही की हे सगळं पाण्याखाली गेलंय. पण जेव्हा इथं पाणी भरत असेल तेव्हा बघा ना, विचार करा, पूर्ण गाव त्या पाण्याखाली दाबलं जात असेल. का? फक्त धरणासाठी. खाली औद्योगिक क्षेत्र व्हावं, खालच्या गावांना, घरांना पाणी मिळावं. पण त्याच्यासाठी कुणीतरी आपल्या आयुष्यातलं एक सॅक्रिफाईस केलंय, कुणीतरी आपली जागा सोडलंय, कुणीतरी आपलं घर सोडलंय, कुणीतरी आपलं सगळा संसार तिथल्या तिथं ठेवून तिथून निघून दुसऱ्या ठिकाणी जाऊन आपलं घर बसवलंय. ही वेदना किंवा या सगळ्या गोष्टींचा विचार न केलेलाच बरा. यशवंत नागप यांनी बनवलेला हा व्हिडिओ आहे. त्यांचं इथं घर आहे, पण ते जेव्हा इथं आले, ते जेव्हा इथं बोलत होते, मी हा संपूर्ण त्यांचा व्हिडिओ पाहिला.
तेव्हा त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी ते बोलत होते आणि मी ऐकत होतो आणि माझ्या डोळ्यामध्ये आपसूक पाणी येत होतं. मी खरंच तुम्हाला सांगतो, खरंच सांगतो, आपलं गाव सोडून जाणं, आपली जागा सोडून जाणं ही खरीच गोष्ट बाबांनो साधी नाहीये. आणि जेव्हा जिथं तुम्ही राहिलाय, जिथं तुम्ही वाढलाय, जिथं येऊन जेव्हा तुम्ही असं बघता ना, तेव्हा काय वेदना होत असतील ना मनाला, ह्या न सांगितलेल्याच बऱ्या. बघा ना, ही घरं अजूनही जशीच्या तशी उभी आहेत. म्हणजे हा गाव असं वाटतंय की काही झालेलंच नाहीये. फक्त इथं थोडंसं जुनं झालंय, सगळी माती आली आहे, सगळं करपून गेलंय, ओसाड पडल्यागत फक्त वाटतंय. नाहीतर त्या आठवणी आजही त्या आठवणी तशाच्या तशा जिवंत आहेत. ती झाडं जशीच्या तशी आहेत, त्या माणसांनी बनवलेल्या लाकडांसाठी खोपी जशाच्या तशा आहेत, घरातल्या अंगणातल्या तुळशीची वृंदावनं देखील जशीच्या तशी आहेत. विचार करा, या लोकांनी मनावरती काय दगड ठेवून हे गाव सोडलं असेल. खरोखर माझा सॅल्यूट आहे अशा लोकांना, ज्यांनी धरणग्रस्तांनी, ज्या लोकांनी आपली जागा जमिनी सोडून धरणांसाठी एक स्वतःचं एक सॅक्रिफाईस केलं आहे, त्या सगळ्या लोकांना माझा सॅल्यूट आहे. बघा ना, ती लाकडं अजून जशीच्या तशी येतो, जशीच्या तशी आहेत. म्हणजे कशा पद्धतीने या सगळ्या लोकांनी इथं सगळं सोडून, या संसारावरती पाणी सोडून, त्यांनी या धरणामध्ये आपली घरं, आपली सगळ्या आठवणी अशाच बुडू दिल्या. ती बोरिंग, म्हणजे इथं बोरवेल आहे, इथं कित्येक लोकांची बालपणं गेली असतील. म्हणजे विचार करा, एखादी गोष्ट जेव्हा आपण तिच्याशी अत्यंत जवळचे होतो किंवा अत्यंत ती आपल्या मनाला भावते आणि जेव्हा तिला आपण अचानकपणे सोडून जातो, तेव्हा काय वेदना होत असतील हो. खरंच किती वाईट दृश्य आहे, खरंच किती वाईट दृश्य आहे. कारण आजकाल गावखेड्यांकडे राहणं आणि आजकाल गावाकडे जाणं हे आपण शहरामध्ये असल्यामुळं फार क्वचित होतो. बघा ना, यांचं बालपण त्यांनी इथं काढलंय, त्यामुळे त्यांना आठवतंय की इथं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करायचो. आणि ते करताना, ते सगळ्या गोष्टी होताना त्यांना किती आनंद होतोय की इथं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत होतो, इथं आम्ही या सगळ्या गोष्टींची मजा घेत होतो. टुमदार कौलारू घरं आज धरणाच्या पाण्याखाली पूर्णपणे बुडून गेलेत. धरणाच्या पाण्यानं त्यानं पूर्णपणे वेढून टाकलंय. एक धरण जे दुसऱ्या लोकांसाठी, चांगल्या औद्योगिक क्षेत्रासाठी, शेतीसाठी म्हणून बांधलं जातं, पण त्या धरणाच्या क्षेत्रांमध्ये येणाऱ्या अशा कितीतरी ग्रामस्थांना, कितीतरी गावांना आपली सगळी माती सोडून, ज्या मातीमध्ये आपण लहानाचे मोठे झालो, त्या सगळ्या गोष्टी सोडून आपल्याला कुठंतरी दूर जावं लागतं, एखाद्या नवीन ठिकाणी. म्हणजे एखादा पक्षी जसा एखाद्या घरट्यामध्ये राहतो आणि त्यानंतर एखाद्या कोणत्या तरी गोष्टीसाठी त्याला आपलं घरटं सोडावं लागतं आणि दूर देशी कुठंतरी निघून जावं लागतं, तशाच पद्धतीची यांची अवस्था असेल. आजही त्या घरांमधले मांडव जसेच्या तसे आहेत. त्या घरं म्हणजे खरोखर बघताना देखील वाटत नाहीये की या सगळ्या गोष्टी पाण्याखाली गेल्या आहेत. मित्रांनो, फार फार मोठी गोष्ट आहे. हे त्या गावचं मंदिर आहे. त्या गावच्या मंदिरामध्ये असंख्य लोकांनी स्वतःचं आयुष्य काढलं असेल. आज ते रिकामं मंदिर आहे, त्यातला देव इथं नाहीये, तो निघून गेला दुसऱ्या ठिकाणी. या सगळ्या गोष्टी पाहताना मन अगदी सुन्न होते, खरंच सुन्न होते मित्रांनो. आपण आणि ज्यांनी काही सोडलं नसेल ना गाव, त्यांना या गोष्टीची दाहकता समजणार नाही. पण ज्यांनी अशा पद्धतीतून जे गेलेत ना, ज्या सगळ्या प्रक्रियेतून, त्यांना माहिती आहे की किती वाईट वाटतं, खरंच किती वाईट वाटतं. म्हणजे यांच्या पिढ्यांनी इथं स्वप्न पाहिली असतील की मी इथं चांगलं डबल मजली घर बांधेन, इथं मी खेळेन, इथं माझ्या मुलांना मी गावाला पाठवेन जिथं ती मुलं खेळतील. आज त्या सगळ्या गोष्टी अशा मातीनं, चिखलाने भरून निघाल्यात. म्हणजे आता बघा ना, हे आपले यशवंत दादा तिथं जात आहेत मंदिरामध्ये, देवाचं दर्शन घेत आहेत. आतमध्ये मूर्ती नाही आहे, पण त्यांची भावना त्या पद्धतीची आहे. त्यांना तिथं वाटतंय की आजही आपला देव इथंच आहे. या सगळ्या गोष्टी यशवंत दादा तुम्ही दाखवल्यात. खरोखर मी तुमचा हा व्हिडिओ माझ्या व्हिडिओमध्ये जोडतोय, कारण मी जेव्हा हे पाहिलं ना, मला खरंच राहवलं नाही. मला यायचं होतं, मला तिथं जायचं होतं हे गाव पाहायला, पण आम्ही खूप दूर राहतो, आम्हाला ते जमणार नाही. पण निश्चित कधी ना कधीतरी जेव्हा पाणी खाली जाईल, तेव्हा मी या गावाला निश्चित भेट देईन. आणि तुमचं जे काही बालपण इथं गेलं आणि तुमच्या ज्या काही आठवणी आहेत ना, त्या माझ्या डोळ्यामध्ये पाणी आणतायत दादा, एवढंच फक्त मी तुम्हाला सांगतो.